भिलवडीकरांसाठी एक आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी. भिलवडीमध्ये प्रथमच खास महिलांसाठी वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आरोग्य, उत्साह आणि महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी ही आगळीवेगळी स्पर्धा काकासाहेब चितळे फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक 22 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या वॉकथॉन मध्ये महिलांसाठी 3 वेगवेगळे गट ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही स्पर्धा नेमकी कशी असणार, वयोगट कोणते असतील आणि सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जनता न्यूजचे प्रतिनिधी समीर कुलकर्णी यांनी या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक भक्ती चितळे यांच्याशी खास बातचीत केली. की आपण सुरुवात छोटी करू, सगळ्यांना तेवढं पळता येईल, शूज लागतात आणि काय लागतं हे करता येईल असं नाही, पण आपल्याला एका उद्देशासाठी एकत्र यायचंय आणि एकत्र चालायचंय, पुढे जायचंय. म्हणून आपण वॉकथॉन घेतोय की जिथं आपण सेकंडरी हायस्कूलच्या पटांगणापासून आपली जी देवीचं मंदिर आहे भुवनेश्वर वाडीचं तिथेपर्यंत जातोय आणि तिथून परत माघारी येतोय. 3 ग्रुप केलेले आहेत. पहिला गट जो आहे तो 15 वर्षापासून 40 वर्षापर्यंत, त्यांना 5 किलोमीटर चालायचंय. 40 ते 50 हा दुसरा वयोगट आहे, त्यांना 4 किलोमीटर चालायचंय. आणि 50 आणि त्याच्या पुढचे सगळे जे असतील त्यांना 3 किलोमीटर चालायचंय. तर ही स्पर्धा तर आहेच, कारण स्पर्धा असल्याशिवाय मजा पण येत नाही. काही काही लोकांना बक्षीस जिंकायला आवडतंय, तर आम्ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये 6 बक्षिसं ठेवलेलीच आहेत. पण उद्देश त्याच्याहून मोठा आहे. बायकांनी एकत्र येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे आपण करतोय कशासाठी, तर बायकांच्या आरोग्यासाठी. मागच्या वर्षी आम्ही महालॅबच्या बरोबरीनं मोफत टेस्ट करवल्या होत्या हिमोग्लोबिनसाठी, म्हणजे CBC काउंट, HbA1c, त्याच्यानंतर कॅन्सर मार्कर टेस्ट. तर त्यावेळेला आम्हाला काय जाणवलं माहितीये का, 80% बायकांचं हिमोग्लोबिन डेंजरसली लो होतं, म्हणजे कमी होतं. आपलं आरोग्य नीट नसेल, फिजिकली आपण फिट नसू, तर हे सगळं काही उपयोगाचं नाही. तर पहिला लक्ष आपण महिलांनी आपल्या स्वतःकडे द्यायचंय, स्वतःच्या आरोग्याकडे द्यायचंय. आणि एकटीने बऱ्याच वेळेला गोष्टी होत नाहीत, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि एकूणच गावात वातावरण आपल्याला तसं करायचंय. ह्यासाठी हे वॉकथॉन आहे, तर तुम्ही सगळ्यांनी जरूर या.